नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण संसदचा शेवटचा भाग बघतोय 6वा, आणि जे संसद संबंधीचे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही 1 ते 6 हे पूर्ण जर भाग बघितले तर मोस्ट प्रॉब्ली तिच्यामधले महत्त्वाचे जे फॅक्ट आहे रिव्हिजन बेसिसवर आपण कव्हर केलेले असतील। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आपलं जे सुरुवातीचा आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला तुम्ही बजेट म्हणता। आता हा ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे तर ॲक्च्युली बजेट असा शब्द आपल्या याच्यात नाही आहे, आणि त्याच्यामुळे याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं तर याचं आर्टिकल जे आहे ते 1.1.2 आहे ना। अर्थसंकल्प याला आपण मराठीत म्हणतो। आता या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काय की एक ॲप्रोप्रिएशन बिल असतं, ज्याला विनियोजन विधेयक म्हटलं जातं, आणि दुसरं जे आहे वित्त। तर ते दोन महत्त्वाचे आपल्याकरता, कारण ॲप्रोप्रिएशन बिल जे आहे त्या ॲप्रोप्रिएशन बिल पास झाल्याखेरीज कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया संचित निधी जो आहे त्याच्यातून तुम्हाला कसल्याही पद्धतीने पैसे बाहेर काढता येत नाही। आणि दुसरं जे असतं ते असतं फिनान्स बिल, म्हणजेच वित्त विधेयक। आता हे जे फिनान्स बिल आहे, वित्त विधेयक हा ना, हे कशासाठी आहे तर हे रेव्हेन्यूसाठी आहे, की जे कर असतात है ना, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत है ना, तर त्याच्यासाठी हे आहे। तर टॅक्सेस ऑफ गव्हर्नमेंट फिनान्स बिल। आणि ॲप्रोप्रिएशन बिल जे आहे तिच्यामध्ये पण दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, की कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया जो आहे की संचित निधी, या संचित निधीमध्ये दोन प्रकारे हे असतं। ते म्हणजे एक की याच्यावर भारित असणारा जो काही हे आहे की चार्ज है ना, दोन प्रकारे याच्यामध्ये सब्जेक्ट डिवाइज होतात। एक चार्ज असतं आणि दुसरं जे असतं ते की मेड फ्रॉम कन्सोलिडेटेड फंड, म्हणजे ज्या काही डिमांड फॉर ग्रांट्स असतात किंवा जे काही पैसे तुम्हाला पाहिजे आहेत, एक्सपेंडिचर खर्च करायचा आहे, तर तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की एक्सपेंडिचरच्या बाबतीमध्ये याचे दोन प्रकार होतात, चार्ज ऑन कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आणि दुसरं असतं की एक्सपेंडिचर मेड फ्रॉम कन्सोलिडेटेड फंड। याला संचित निधी भारित खर्च असं म्हटलं जातं। आपल्यासाठी कुठला महत्त्वाचा आहे खूप जास्त हा चार्ज। याच्यात काय काय येतं ते आपल्याला बघायचं आहे। चार्जला मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता संचित निधी भारित खर्च। ओके, संचित निधी भारित खर्च। याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात त्या आपण बघूयात। आता याच्यामध्ये जे आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आता बघा कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया है ना, चार्ज्ड एक्सपेंडिचर म्हणजेच भारित खर्च जो आहे याच्यावरचा। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे राष्ट्रपती, मग राष्ट्रपती संबंधीचे त्याचे जे काही अलाउन्सेस असतील वगैरे, ऑफिसचं एक्सपेंडिचर असेल ते सगळं याच्यामध्ये येतं। दुसरं जे आहे ते म्हणजे चेअरमन, त्याच्यानंतर डेप्युटी चेअरमन। आता हा कुठला चेअरमन डेप्युटी चेअरमन जे आहे ते राज्यसभा, त्याच्यानंतर स्पीकर, डेप्युटी स्पीकर लोकसभा। ओके, सो यांचे पण जे काही अलाउन्सेस आहेत है ना, ते सगळं जे आहे तर ते इथूनच कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून चार्ज असतं। आता चार्ज एक्सपेंडिचरचा सगळ्यात बेसिक मुद्दा जो आहे ना की याच्यावर मतदान होत नाही है ना, नो वोटिंग निडेड। चार्ज एक्सपेंडिचरसाठी वोटिंगची गरज नसते, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा। याच्यानंतर दुसरं जे आहे की तिसरं जजेसच्या बाबतीमध्ये काय आहे, तर जजेसच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे जज असतात त्यांची सॅलरी असेल है ना, त्याच्यानंतर पेन्शन असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, अलाउन्सेस असतील। परंतु हायकोर्टाचे जे जज आहेत त्यांची फक्त पेन्शन इथून असते, त्यांची जी सॅलरी असते ती स्टेटच्या कन्सोलिडेटेड फंडमध्ये जाते। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवा, स्टेट कन्सोलिडेटेड फंड। ओके, म्हणजे ज्या राज्याचं ते हायकोर्ट आहे त्या राज्याच्या संचित निधीतून पगार होतो हायकोर्टाच्या जजचा, परंतु पेन्शन जे आहे त्याचं कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाच्या याच्यातूनच असतं। त्याच्यानंतर याच्यात दुसरे जे आहे ते म्हणजे आपलं कॅग आहे, की जे त्याचा सगळा चार्ज ऑन कन्सोलिडेटेड फंड। त्याच्यानंतर UPSCचे जे चेअरमन्स आहेत त्यांची सॅलरी वगैरे। त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, मग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे प्रशासनाचा जो खर्च आहे, मग तो UPSCचा असू देत, सुप्रीम कोर्टाचा असू देत, कॅगचा असू देत, तो सगळा जो आहे तो चार्ज ऑन कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे। त्याच्यानंतर डेप्ट चार्जेस है ना, जे काही कर्ज आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ते पण इथंच येतं। ओके, आणि जर पार्लमेंटने काही डिक्लेअर केलं है ना, पार्लियामेंट, की XYZ गोष्ट किती चार्ज राहील तर त्या केसमध्ये ती याच्यात इन्क्लूड होणार। तर हे एक लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की
याच्यात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी येत नाहीत की ज्या चार्ज नाहीत आहे याच्यामध्ये, की जो काही संचित निधी भारित खर्च आहे तिच्यामध्ये इलेक्शन कमिशन नाही आहे बघा. ओके, सो MCQ करता हे लक्षात ठेवा, इलेक्शन कमिशन याच्यामध्ये नाही आहे. तर ती एक गोष्ट. आणि हायकोर्टाचे जजेसची सॅलरी जी आहे, ओके, हायकोर्ट जजेस सॅलरी, तर ती स्टेटच्या याच्यात आहे. तर हे MCQ करता दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो आपला मुद्दा आहे ह्या सगळ्या याच्यातला, की हे जे ॲप्रोप्रिएशन बिल आहे किंवा ज्याला विनियोजन विधेयक जे काय म्हटलं जातं, तर तुम्हाला सगळ्यात बेसिक गोष्ट सांगितली की जोपर्यंत ॲप्रोप्रिएशन बिल पास होत नाही तोपर्यंत यू कांट ड्रॉ मनी फ्रॉम कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ओके, तर हे एक लक्षात ठेवायचं. दुसरा मुद्दा जो आहे याच्यातला, की फिनान्शियल बिल जे आहे किंवा फिनान्स बिल जे आहे ते पारित केल्याशिवाय तुम्ही, म्हणजे ते तुम्हाला जर टॅक्स है ना चार्ज करायचा आहे, कुठला कर जर चार्ज करायचा आहे, तर त्याच्याकरता कशाची गरज लागेल आपल्याला, तर वित्त कायद्याची गरज पडते, फिनान्स लॉ. ओके, त्याच्याशिवाय आपण कर लावू शकत नाही. सो ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. पार्लमेंट डिमांड फॉर ग्रांट असेल किंवा टॅक्स असेल है ना, ते इम्पोज करू शकत नाही फायनान्स बिल, फायनान्स लॉ शिवाय, है ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की याच्यामध्ये एक मुद्दा असा असतो की टॅक्सेस इम्पोज करण्यासाठी, है ना. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब जी आहे याच्यामध्ये, की हे जे डिमांड फॉर ग्रांट्स असतात, वेगवेगळ्या मागण्या असतात, तर डिमांड फॉर ग्रांट जे आहे, डिमांड फॉर ग्रांट्स मागण्या ज्या असतात है ना, तर त्या मागण्या ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच तुम्ही करू शकता. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्याबरोबरच कट मोशन जे असतं है ना, कपात धोरण है ना, कपाती संबंधीचे जे काही प्रस्ताव असतात, कट मोशन त्याला म्हटलं जातं, हे पण फक्त लोकसभेतच येतं है ना. याला कपात प्रस्ताव असं म्हटलं जातं, हा पण लोकसभेतच येतो. आता आपण कपात प्रस्ताव पण बघूयात की काय काय असतात आणि अनुदानं पण बघूयात. सगळ्यात आधी जे आहे ते कट मोशन काय आहेत, डायरेक्टली प्रश्न याच्यावर MCQ विचारले जातात है ना. कपात प्रस्ताव, आता याच्यामध्ये सिम्पली जे आहेत, सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे पॉलिसी कट मोशन. तीन महत्त्वाचे आहेत, तीन जर केले तुम्ही तर मोर दॅन इनफ आहे. एक आहे पहिलं जे आहे ते पॉलिसी कट. या पॉलिसी कटला काय म्हणता तुम्ही, धोरणात्मक कपात. ओके, कटचं कपात लक्षात ठेवा, पॉलिसी धोरणात्मक. याच्यामध्ये काय ना, की एखादी प्रपोज्ड पॉलिसी जी असते तीच अप्रूव्ह करायची नाही. एखादं धोरण जे आहे गव्हर्नमेंटने आणलं त्याला विरोध करायचा आणि तेच है ना हे करायचं की हे नको आहे आपल्याला. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कपात मोशन पास होणं याचा अर्थ गव्हर्नमेंट डब्यात जाणं है ना, गव्हर्नमेंट टिकणार नाही आहे. कारण जर अशा पद्धतीने विरोधकांनी जर पॉलिसीच धुडकावून लावली तर ती एक गोष्ट लक्षात ठेवायची, शक्यतोवर असं काही होत नाही. इकॉनॉमी कट मोशन आहे बघा. इकॉनॉमी कटमध्ये काय असतं, काटकसर, की एखाद्या गोष्टीसाठी, फॉर एक्झाम्पल एखाद्या धोरणासाठी, एखाद्या स्कीमसाठी, एक्स गोष्टीसाठी 100 रुपये आहेत, पण हे 100ची गरज नाही आहे. तुम्ही सांगू शकता की बाबा हे 30 रुपयातच होणारं काम आहे ना, पण हे पटवून द्यायचं आणि मग बाकीचे पैसे कमी करायचे, अशा गोष्टी होत नाहीत. हे आहे दिलेलं, पण असं झालं याचा अर्थ काय ना, की गव्हर्नमेंट गंडलेलं आहे. टोकन कट, टोकन कट मोशन काय असतं, यालाच लाक्षणिक है ना, काटकसर, लाक्षणिक कपात प्रस्ताव म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं की ॲक्च्युअली तुमचं जे काही धोरण किंवा जी तिथं डिमांड केलेली आहे, रेस केलेली आहे, ती रिड्यूस केली जाते ₹100पर्यंत. म्हणजे काय, तिच्यामध्येही एक गोष्ट असते की एका प्रकारे ते जे धोरण किंवा जी गोष्ट समोर ठेवलेली आहे तर ती डिसअप्रूव्ह करणं. तर असे 3 प्रकारचे हे आहेत. आणि अनुदानं जी आहेत तीही आपण बघूयात, ती पण महत्त्वाची आपल्याकरता. अनुदाने, आता ही जी अनुदानं आहेत, या अनुदानांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की बजेटच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिलं बघा, सप्लिमेंटरी ग्रांट. ओके, आता याच्या नावावरून पण बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात जेव्हा आपण म्हणतो की सप्लिमेंटरी ग्रांट आहे. ओके, सप्लिमेंटरी ग्रांट. ओके, आता ही जी सप्लिमेंटरी ग्रांट आहे याला तुम्ही काय म्हणता मराठीमध्ये, पूरक अनुदान. आता हे जे पूरक अनुदान आहे हे कशासाठी दिलं जातं, की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर सर्व्हिस करता, एखाद्या पर्टिक्युलर सेवेसाठी फंड जो आहे, म्हणजे पैसे जे आहेत ते काय आहेत, इनसफिशियंट आहेत, म्हणजे पुरेसे नाहीत है ना. म्हणजे तुम्ही एखादं सेवा देता आहे त्याच्यासाठी 100 रुपये ठेवले होते पण ते 120 रुपये होत आहे, इनसफिशियंट आहे, सप्लिमेंटरी ग्रांट. दुसरी असते ॲडिशनल ग्रांट.
ओके. आता ॲडिशनल ग्रांट याच्यात नावातच काय आहे, ॲडिशनल अतिरिक्त अनुदान. अतिरिक्त अनुदान जे आहे की ॲडिशनल एक्सपेंडिचर अपॉन न्यू सर्व्हिस. एखादी नवी सेवा जर तुम्ही घेऊन येत असाल तर त्याच्यासाठी ॲडिशनल ग्रांट दिली जाते. एक्सेस ग्रांट है ना, म्हणजे जे आधी अप्रूव्ह केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे जर एखाद्या सर्व्हिससाठी एखाद्या गोष्टीसाठी जास्तीचे पैसे खर्च झाले असतील, म्हणजे 80 रुपये तुम्ही दिले होते, खर्च झालेले आहेत 120 रुपये, तर याच्याकरता म्हणजे या उरलेल्या 40 रुपयासाठी काय असणार आहे, एक्सेस ग्रांट असणार आहे. याला तुम्ही जादा अनुदान म्हणू शकता. त्याच्यानंतर ओट ऑन क्रेडिट जे काय असतं, ओट ऑन क्रेडिट. ओके. ओट ऑन क्रेडिट जे आहे त्याला जमा ना अनुदान म्हटलं होतं, ओट ऑन क्रेडिट. हे काय असतं की जर एखादी अनएक्सपेक्टेड डिमांड येणार असली की जी गोष्ट आज जसं करोना आला आहे बघा, अनएक्सपेक्टेड आहे, तर त्याच्याकरता ओट ऑन क्रेडिट असतं. याला ब्लँक चेक म्हटलं होतं. ओके. म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड आहे पण त्याच्यासाठी ती तरतूद आहे. म्हणजे काय, कोरा चेकच दिलेला आहे गव्हर्नमेंटला. आणि दुसरा असतो ओट ऑन अकाउंट. तर ओट ऑन अकाउंट जे आहे की पूर्ण वर्षभराचं ज्यावेळेस बजेट नसतं त्यावेळेस मग ओट ऑन अकाउंट आहे की बजेट लेस दॅन 1 इयर. लेस दॅन 1 इयरचं बजेट जेव्हा राहील तर त्याला ओट ऑन अकाउंट असं असतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. याच्यानंतर आपले जे 3 महत्त्वाचे फंड्स आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे कन्सोलिडेटेड फंड. ओके. तुमच्यासमोर हे 3 निधी आहेत बघा. कॉन्टिजन्सी फंड, कन्सोलिडेटेड फंड ज्याला तुम्ही संचित निधी म्हणता, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया सार्वजनिक लेखा, आणि कॉन्टिजन्सी फंड आकस्मिक निधी. आता याच्यासाठी जी कलमं आहेत ती कलमं आहेत 266, पब्लिक अकाउंट पण 266 आहे, आणि कॉन्टिजन्सी जे आहे ते अकाउंट 267 आहे. तर असे हे 3 आर्टिकल याच्याशी रिलेटेड. आता कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया जे आहे तिच्यामध्ये काय काय येतं, एकतर गव्हर्नमेंटचा जो रिव्हेन्यू असतो, गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स येत असतो. रिव्हेन्यूमध्ये दोघी गोष्टी असतात, टॅक्स अँड नॉन टॅक्स, या दोघी गोष्टी ज्या आहेत. तर त्याच्यानंतर ट्रेझरी बिल असतील गव्हर्नमेंटचे, त्याच्यानंतर वेज अँड मीन्स असेल है ना, त्याच्यानंतर जे काही है ना लोन रेस केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यात येतात. आता हे जे आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जे काय असतं की पब्लिक मनी याच्यामध्ये असतो. म्हणजे कुठला, पोस्ट ऑफिसचे सेविंग्स असतील किंवा मग प्रोव्हिडंट फंडचे सेविंग्स असतील लोकांचे. म्हणजे काय की लोकांना तो पैसा नंतर परत द्यायचा, एखाद्या व्यक्तीची सर्व्हिस झाल्यानंतर प्रोव्हिडंट फंड त्याला परत द्यायचा आहे. दॅट्स वाय इट इज अ पब्लिक अकाउंट. आणि कंटिजन्सी फंड जे काय असतं की एमर्जन्सी एक्सपेंडिचर, जसं आता कोविड-19 आहे, एमर्जन्सी सिच्युएशन आली, एखादी फ्लड आलं, काही नॅचरल कॅलॅमिटी आली, तर त्याच्यासाठी हे असतं. आता कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया जे आहे ते कोण बघतं, तर पार्लियामेंट. ओके. पार्लमेंटमध्ये है ना, पार्लमेंटने पास केल्याशिवाय तुम्हाला कन्सोलिडेटेड फंडामधून 1 रुपया काढता येत नाही. पब्लिक अकाउंट कुणाकडे असतं, एक्झिक्युटिव्ह बघत असतात, कार्यकारी है ना, याचा जो कंट्रोल आहे तो आहे कार्यकारी. कस्टडी जी आहे यांची ती कार्यकारी लोककडे असते. आणि दुसरं म्हणजे कॉन्टिजन्सी फंड, तर ते ॲक्च्युली प्रेसिडेंटकडे आहे, परंतु ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट कोण बघत असतं, तर फिनान्स सेक्रेटरी जो असतो तो, म्हणजे वित्त सचिव जो आहे तो याच्या सगळ्या गोष्टी बघत असतो. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, हे जे 3 महत्त्वाचे है ना फंड्स आहेत. याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे काय की पार्लियामेंटरी प्रिव्हिलेजेस. आता पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस आहेत किंवा कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस आहेत, आणि तिसरं जे आहे ते इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस. पार्लमेंटरी प्रिव्हिलेज म्हणजे काय की विशेषाधिकार तुम्हाला. मग आता संसदीय विशेषाधिकार असं याला पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसला म्हणलं. कलेक्टिव्ह म्हणजे काय की संयुक्त प्रिव्हिलेजेस जे काय आहेत सर्वांना एकत्रितपणे है ना. तर आता पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसमध्ये सिंपल जे असतं की एकतर हे कुणासाठी आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट. ओके. मेंबर ऑफ पार्लियामेंट. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यात प्रेसिडेंट येत नाही. ओके. सो प्रेसिडेंट जो आहे तो जरी पार्लमेंटमधला भाग असला, म्हणजे आपण बघतो की लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट ही पार्लमेंट, पण तो पार्लमेंटचा सदस्य नाही, त्याच्यामुळे प्रेसिडेंटला पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मेंबरसाठी आहे किंवा त्याच्या जे काही कमिटी असतील तर त्यांचे जे मेंबर्स असतील त्याच्याकरता. आणि दॅट्स वाय कमिटीसाठी पण हे एक्सटेंड होतं. आणि म्हणून हे जे प्रिव्हिलेजेस असतात तर हे अटॉर्नी जनरलला पण मिळतात. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. इन केस ऑफ अटॉर्नी जनरल तर हे प्रिव्हिलेजेस मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, 2 प्रकारचे प्रिव्हिलेजेस आहेत. एक फ्रीडम ऑफ स्पीच. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय की तुम्ही तुमचं मत प्रॉपरली मांडू शकता
आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे राईट टू पब्लिश, है ना. म्हणजे जे काही प्रॉपर सगळे रिपोर्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टी असतील त्या पब्लिश केल्या जाऊ शकतात. तर हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ओके, याच्यामध्ये मग मेंबरची जे काही स्वातंत्र्य आहे, त्यांची स्वायत्तता आहे, त्यांची डिग्निटी ऑफ हाऊस आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसमध्ये काय येतं ना, की एकतर कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस ही जी बाब आहे आणि त्यातल्या त्यात पण पार्लमेंटरीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे प्रिव्हिलेजेस आहेत दे आर नॉट कोडिफाईड, है ना. हे असे प्रॉपरली कोडिफाईड केलेले किंवा त्याला प्रॉपरली, है ना, लॉ बनवलेले आहेत असे नाही आहेत. हे कोण करतं? प्रेसिडिंग ऑफिसरकडं असतं हे सगळं. हे इन्फोर्स करायचं काम कोण करतं पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस? तर प्रेसिडिंग ऑफिसर जो आहे म्हणजे स्पीकर लोकसभेच्या बाबतीमध्ये आणि चेअरमन राज्यसभेच्या बाबतीमध्ये तो इन्फोर्स करतो. आता उरला कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसचा मुद्दा. तर कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसमध्ये एक येतं की तुम्ही पब्लिश करू शकता, राईट टू पब्लिश. पब्लिश काय? तर जे काही डिबेट्स तिथं होतील ते डिबेट आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिश करू शकता, प्रोसिडिंग्स आणि त्या सगळ्या गोष्टी. दुसरं जे महत्त्वाचं आहे की जे प्रिव्हिलेजेस ब्रीच करतील, है ना, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजेस जर असेल, आपण हे बघितलेलं आहे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजेस, है ना. एकतर चुकीची माहिती संसदेला देणं आणि त्या सगळ्या गोष्टी, जे काही नियम आहेत त्याचं पालन नाही झालं तर याच्यामध्ये पनिशमेंट होऊ शकते, है ना. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यासाठी, कुठलीही लिगल प्रोसिजर प्रेसिडिंग ऑफिसरशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे स्पीकर किंवा चेअरमन प्रेसिडिंग ऑफिसरशिवाय नो लिगल, है ना, नो लिगल प्रोसेस, कुठलीही लिगल प्रोसेस होणार नाही कुणाशिवाय? प्रेसिडिंग ऑफिसरशिवाय. त्याच्यानंतर दुसरा याच्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जर मेंबर ऑफ पार्लमेंटला तुम्ही अरेस्ट केलेला आहे किंवा डिटेन केलेला आहे, इन केस ऑफ अरेस्ट ऑर डिटेन, तर या केसमध्ये तुम्हाला पार्लमेंटला ती माहिती द्यावी लागेल की तुम्ही एखाद्याला अरेस्ट केलेला आहे, डिटेन केलेला आहे, है ना. त्याच्यानंतर कोर्ट्स आर प्रोहिबिटेड टू इन्क्वायर. ह्या कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसमध्ये कोर्ट इन्क्वायरी करू शकत नाही, तर तेही एक लक्षात ठेवा. आणि याच्यानंतरचा मुद्दा जो आहे पुढचा तो इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस आहे. इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस जे आहेत त्या इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेसमध्ये जे काही सिव्हिल क्राईम्स आहेत, म्हणजे, है ना, सिव्हिल जे काही गुन्हे आहेत, तर त्याच्यासाठी जवळपास जे काही सेशन चालू असतं, तर सेशन चालू असताना, ओके, आणि सेशन नंतर, बिफोर आफ्टर, हे बघा, ड्युरिंग सेशन चालू आहे, जसं आता सेशन चालू आहे, ड्युरिंग सेशन आणि बिफोर 40 days, आफ्टर 40 days. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही सिव्हिल केसेसमध्ये यांना अटक करू शकत नाही. ओके, कांट अरेस्ट MPs. ओके, जे काही मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, मग तुम्ही विचार करा, वर्षातून 3 सेशन होणार, त्यातले पहिले 40 नंतरचे 40, म्हणजे निवांत बाहेरच फिरते ही जनता सिव्हिल केसेसमध्ये. पण हे फक्त सिव्हिल केसेससाठी आहे. जर उद्या क्रिमिनल केस असली एखादी, तर त्या क्रिमिनल केसमध्ये यांना अटक होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर यांना ज्युरी सर्व्हिसपासून एक्झम्प्ट केलेलं आहे. ज्युरी सर्व्हिस काय आहे की ज्यावेळेस सेशन आणि ह्या गोष्टी चालू असतात तर न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी बोलवू शकत नाही तुम्ही, आणि बोलवलं तरी ते जाणार नाहीत. दॅट इज, है ना, एक्झम्प्टेड फ्रॉम ज्युरी सर्व्हिसेस. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच त्यांना असतं. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे जे काही पार्लमेंटमध्ये बोललं गेलेलं आहे त्याच्यावर बाहेर तुम्ही केस भरू शकत नाही. दॅट इज द थिंग. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट होता. तर हे एक महत्त्वाचे मुद्दे होते. तर इथं जे आहे ते आपलं पार्लमेंटमधले महत्त्वाचे जे मुद्दे होते ते आपण कव्हर केलेले आहेत. अशाच पद्धतीने महत्त्वाच्या गोष्टी बघत राहू. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.